मी जयश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजचा हा ब्लॉग आपला खूप दिवसानंतर किचनमधून सुरू झाला आहे, कारण आज आपण एक रेसिपी रिलेटेड ब्लॉग बनवतोय। कारण आज बनवतोय आपण व्हेज मटर पुलाव। तर हा व्हेज पुलाव कधीच बनवला नाही, मी पहिल्यांदा बनवणार आहे। तर तो पण कसा होता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला बनवूया। इकडे आम्ही हे साहित्य घेतलंय, जिरे घेतलेत, हा पूर्ण अख्खा मसाला आहे आणि हे काजूचे आणि मनुक्याचे काप आहेत। एक टोमॅटो घेतला होता अख्खा, तो कट केलाय। 2-3 मिरची घेतलेत, गरम मसाला, जिंजर आलू पेस्ट घेतले, इकडे मटार घेतले आणि गाजर पण कट करून घेतले। 2 गाजर घेतले होते, कढीपत्ता आणि 2 कांदे घेतले होते मीडियम साईजचे, ते पण असे कट केलेले आहेत, बारीक जास्त कट नाही केले। आणि 2 बटाटे घेतले होते मीडियम साईजचे, ते पण असे कट करून घेतलेले आहेत बारीक। आणि इकडे आहेत तांदूळ आणि इकडे चवीनुसार मीठ। तर एवढं साहित्य लागतं मटर पुलाव बनवण्यासाठी। तर इकडे आम्ही कुकर गरम करायला ठेवलाय, आता त्याच्यामध्ये तेल घालून घेते। तर तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण काजू आणि मनुक्याचे काप आहेत ते फ्राय करून घेऊया अगोदर। तर ते ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता ड्रायफ्रूट्स फ्राय झालेले। आता याच्यामध्ये आपण त्याच तेलामध्ये जिरे ॲड करूया आणि अख्खा मसाला होता तो पण ॲड करायचा आहे। कढीपत्ता पण ॲड केला याच्यामध्ये, जिंजर आलू पेस्ट, त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। तर हे फ्राय झाले व्यवस्थित। आता यामध्ये आपण कांदा काटला होता तो ॲड करून घेऊया। कांदा पण लालसर होईपर्यंत फ्राय करायचा। आता कांदा पण चांगला भाजून घ्यायचा लालसर होईपर्यंत। तर कांदा चांगला फ्राय झालाय, आता त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करून घेऊया। टोमॅटो पण चांगलं फ्राय करून घ्यायचं याच्यासोबत। तर यामध्ये टोमॅटो पण आता व्यवस्थित फ्राय झाले। आता यामध्ये आपण गाजराचे जे काप केले होते बारीक ते ॲड करून घेऊया। त्यामध्ये आता आपण बटाटा जो कट करून घेतला होता तर त्याला पण ॲड करून घेऊया। त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं। आणि यामध्ये आता आपण मटार पण ॲड करून घेऊया, म्हणजे वाटाणा पण ॲड करून घेऊया। त्याला आता 2-3 मिनिटं आता फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित। तर आता 2-3 मिनिटं झालेले आहेत, व्यवस्थित फ्राय झाले। आता यामध्ये आपण गरम मसाला ॲड करून घेऊया। काही व्यवस्थित फ्राय झालंय, यामध्ये आपण जो राईस घेतला होता तांदूळ तो ॲड करायचा आहे। धुवून घेतलाय तांदूळ।
याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स झालंय आता हे. यामध्ये आता ड्रायफ्रुट्स पण ऍड करून घेतले. आता आपण चवीनुसार मीठ ऍड करायचं. म्हणजे तुम्ही जेवढी क्वांटिटी बनवते त्याच्यानुसार तुम्ही ऍड करू शकता मीठ. त्याला व्यवस्थित मिक्स करायचं. एका साईडला आता गरम पाणी करून घ्यायचंय. मध्ये मी थोडं तूप ऍड करते, कारण जर तूप हे ऑप्शन आहे, तुम्हाला जर ऍड करायचं असेल तर तुम्ही करू शकता, नाहीतर नाही. पण त्यात तूप ऍड केलेलं आहे. त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि इकडे मी गरम पाणी करायला पण ठेवलंय, तर आता ते याच्यामध्ये ऍड करायचंय. तर याला 2 मिनिटं चांगलं वाफलून द्यायचं असंच, आणि त्यानंतर गरम पाणी याच्यामध्ये ऍड करायचं. तर आता पाणी पण गरम झालंय आणि हे पण मस्त वाफलेलं आहे. तर त्यामध्ये आपण पाणी ऍड करूया. मध्ये पाणी ऍड करते आता, गरम झालेलं आहे. आणि पाणी हे जेवढं आपण राईस बनवलंय ना त्याच्या थोडंसं वरती ऍड करायचा, म्हणजे ते व्यवस्थित तेवढ्यात हे होतं, व्यवस्थित शिजतो. अजून थोडं पाणी ऍड करून घेऊया, कारण कमी आहे. बस झालं एवढं. आता कुकरला बंद करून घ्यायचा, झाकण लावून घेऊया आणि त्याच्यात 3 शिट्टी काढून घ्यायच्या. झाकण लावून घेतले. आता गॅस पण फास्ट केलाय आणि आता ह्याच्यात 3 शिट्टी होऊन द्यायच्या. 3 शिट्ट्या झाल्या की नंतर बंद करून घ्यायचा. तर 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर आता गॅस बंद करून घ्यायचा. थोडा वेळ ह्याला थंड होऊन देते आता. तर हे थंड झालेलं आहे. आता हे खोलून घेतो आहे. तुम्ही बघू शकता कसा दिसतोय पुलाव. तर त्याला व्यवस्थित मसाला वगैरे वेगळा झाला असेल, त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर मस्त मिक्स करून घेतलाय. आता त्यामध्ये आपण बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि तिलाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपला रेडी झालेला आहे मटार पुलाव, व्हेज मटार पुलाव रेडी झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता कसा दिसतोय. आणि मी व्यवस्थित कोथिंबीर पण मिक्स करून घेतले. तर आता त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर फायनली आमचा पुलाव रेडी आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि कसा झाला आहे ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आमचा पुलाव बनवून झालेला आहे आणि तो कसा झाला हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा पण व्हिडिओ इथंच एंड करतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच चॅनलशी कनेक्ट राहा. खूप सारं फ्रेंडला खूप सारे आशीर्वाद द्या. धन्यवाद.